सो हे गाईज वेलकम टू नविस्वर. आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथे सर्वप्रथम कारले कापून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे आणि कारलं कडू होऊ नये म्हणून मी इथे चिंचा भिजत घातलेल्या आहेत. चिंचा भिजत तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया. आता हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि मी इथे मीठ, जिरे, लसूण, खोबरे बारीक करून घेणार आहे. आणि आता मी इथे चिंच भिजत घातलेल्या आहे, त्या आता भिजलेल्या आहेत आणि मी आता इथे चिंचेचा रस बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला चिंचेचा रस बनलेला आहे. आणि आता मी इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे लसूण, खोबरे, जिरे, मीठ याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता मी इथे शेंगदाण्याचा कुटही करून घेतलेला आहे आणि आता एका कढईमध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आता आपण मिरची भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे मिरची अजून नीट भाजलेली नाही. आता त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आता ही हळद या तेलामध्ये हलवून घ्यायची आहे. आता आपली हळद आणि मिरची तळून झालेली आहे आणि आता मी इथे कारलं टाकलेलं आहे. गॅस एकदम कमी करून सगळं कारलं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आणि मगाशीच आपण मसाल्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आता डबल मीठ टाकायचं नाही. आता मगाशी जो मसाला आपण बनवलेला तो मसाला मी इथे कारल्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता नीट कारलं हलवून घ्यायचं आहे. मसाला नीट मिक्स करून घ्यायचा आहे. तसंच मगाशी मी शेंगदाण्याचा कूट बनवला होता तोही मी आता याच्यामध्ये टाकत आहे. आता तो नीट हलवून घ्यायचा आहे. मी मगाशी चिंचेचे पाणी बनवलेलं तेही आता या कारल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे कारलं साधारणपणे 10 ते 15 मिनटं झाकून एकदम कमी आचेवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं कारलं नीट शिजेल. मी आता 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे कारल्यामध्ये नीट शिजण्यासाठी.
आता मी कारलं झाकून घेणार आहे एका ताटाने. तुम्ही पाहू शकता आपलं कारलं आता शिजलेलं आहे. हे कारलं अजिबातही कडू लागत नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि ही कारल्याच्या भाजीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.